Hello students, this is Jadurkar sir here. Today we are going to learn accounting problem number 6 regarding to company accounts issue of shares. Accounting problem 6 mentioned here. Suhas Limited issued 10,000 equity shares of rupees 10 each at a premium of rupees 2 per share, payable rupees 3 on application, rupees 5 including premium on allotment, and the balance in two calls of equal amount. Applications were received for 11,000 equity shares and pro rata allotment was made for all the applicants. The excess applications were made where excess applications money was adjusted towards allotment. Mrs. Shobha, who were allotted 200 equity shares, failed to pay FFC, means first and final call, and her shares were forfeited after the final call. Intimate here show journal entries in the books of Suhas Limited and also show its presentation in balance sheet. ह्या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये तुम्हाला बॅलन्स शीट शो करायचं आहे, सोबतच तुम्हाला जर्नल एंट्रीजही या ठिकाणी पास करायच्या आहेत. या अनुषंगाने हा अकाउंटिंग प्रॉब्लेम आपण समजावून घेतो आहोत. यामध्ये सुहास लिमिटेड इश्यूड 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच. सुहास लिमिटेड या कंपनीने 10,000 शेअर्स काय करायची ठरवली, त्या ठिकाणी इश्यू करायची ठरवली आहेत. सोबत पुढे काय मेन्शन केलं आहे, 10 पर शेअर, म्हणजे सुहास कंपनी लिमिटेड या ठिकाणी काय करते आहे, 10,000 शेअर्स त्या ठिकाणी इश्यू करते आहे ॲट द रेट ₹10 पर शेअर, ॲट द रेट ₹10 ईच याप्रमाणे. याचा अर्थ 10,000 मल्टिप्लाइड बाय 10 मेन्शन केलं तर या ठिकाणी व्हॅल्यू मिळते किती तुम्हाला, ₹1,00,000 कॅपिटल कंपनी काय करते आहे, इंट्रोड्यूस करते आहे, हे आपण लक्षात घेत आहे. ₹1,00,000 कॅपिटल कंपनीला या ठिकाणी उभं राहायचं आहे, उभारणी करायची आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मग यासोबतच काय मेन्शन केलं, ₹3 ऑन ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशनसोबत त्या ठिकाणी ₹3 त्या ठिकाणी मिळत आहेत. ठीक आहे, ॲप्लिकेशनसोबत ₹3 त्या ठिकाणी रिसीव होत आहेत. ₹5 ऑन अलॉटमेंट, ₹5 अलॉटमेंटसोबत रिसीव होत आहेत. आता हे लक्षात घेत असताना ₹5 अलॉटमेंटसोबत मिळत आहेत, याचा अर्थ ₹3 ऑन ॲप्लिकेशन. सपोज ॲप्लिकेशनसोबत किती रिसीव होत आहेत त्या ठिकाणी, ॲप्लिकेशन ₹3, ॲप्लिकेशन ₹3 आणि ॲक्च्युअल तुमच्याकडे ॲप्लिकेशन्स रिसीव किती झाले ते आपण लक्षात घेऊयात. ठीक आहे, ॲप्लिकेशनसोबत 3 रिसीव होत आहेत. अलॉटमेंटसोबत किती रिसीव होतं त्या ठिकाणी, सपोज अलॉटमेंट आपण बघूयात, अलॉटमेंट ₹5. आता या 5मध्ये ₹2 काय असणार आहे, यामध्ये जो काही प्रीमियम आहे इन्क्लूड आहे या पद्धतीने. अँड द बॅलन्स इन 2 कॉल्स ऑफ इक्वल अमाऊंट, आणि रिमेनिंग जो बॅलन्स आहे तो इक्वल अमाऊंटमध्ये आपण काय करणार आहात, कलेक्ट करणार आहे. जसं की या ठिकाणी फर्स्ट कॉल ₹, सपोज बॅलन्स किती तुमच्याकडे 2 मिळायचा या ठिकाणी, आणि फायनल कॉल याप्रमाणे, फायनल कॉल ₹2 याप्रमाणे. म्हणजे जर आपण टोटल कॅल्क्युलेट केलं तर 3 + 5 + 2 + 2, तर याप्रमाणे टोटल व्हॅल्यू किती रिसीव होते तुमच्याकडे, 8 आणि 2 12 याप्रमाणे ₹12 व्हॅल्यू या ठिकाणी रिसीव होते. ₹12मध्ये काय आहे इन्क्लूड, ₹2 प्रीमियम इन्क्लूड आहे. म्हणजे ₹10चा शेअर जो असेल तो तुम्हाला या पद्धतीने कलेक्ट करायचा आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे ॲप्लिकेशनसोबत ₹3 रिसीव होतील, अलॉटमेंटसोबत किंवा अलॉटमेंटमध्ये ₹3 अलॉटमेंट रेट प्लस ₹2 प्रीमियम, याप्रमाणे तुम्ही हे ₹5 इंडिकेट करताय. फर्स्ट कॉलसोबत काय मेन्शन केलं आहे, फर्स्ट अँड फायनल कॉलची अमाऊंट त्या ठिकाणी दिलेली नाही आहे. दी बॅलन्स ऑन 2 कॉल्स ऑफ इक्वल अमाऊंट, ॲक्च्युअल आपल्याला माहिती आहे ॲप्लिकेशनसोबत ₹10 रिसीव झाली आहेत, अलॉटमेंटसोबत तरी काय आणि ₹5 रिसीव झाली आहेत. मात्र ₹5मध्ये ₹3 काय अलॉटमेंट मनी, मात्र ₹2 त्या ठिकाणी प्रीमियम आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर या ठिकाणी ₹3 ॲप्लिकेशन मनी, ₹3 अलॉटमेंट मनी प्लस अलॉटमेंटसोबत ₹2 या ठिकाणी काय दिला, प्रीमियम. ठीक आहे, आणि रिमेनिंग बॅलन्स जर बघितला तर 3 + 3 + 6 + 2 = 8 हा बॅलन्स इथपर्यंत झाला. मात्र आपण हा जो प्रीमियम आहे हा त्या ठिकाणी फेस व्हॅल्यू म्हणून ग्राह्य धरत नाही आहे. शेअरची फेस व्हॅल्यू काय असणार आहे तुमची 10, म्हणून 3 + 3 6 या ठिकाणी शेअर्स होतात, बरोबर आहे. मग 6 अमाऊंट ज्या ठिकाणी होती आहे, 6 अमाऊंट या शेअरची रिसीव होती आहे. मग राहिली किती अमाऊंट, 4. तर 4 काय केलं ते फर्स्ट कॉलसोबत ₹2 आणि फायनल कॉलसोबत ₹2, अशाप्रमाणे ₹10 तुमच्या काय होती फेस व्हॅल्यू रिकवर होती आहे, प्लस हे ₹2 म्हणजे 10 + 2
याप्रमाणे शेअरची जी काय व्हॅल्यू असेल टोटल 12 रुपीज याप्रमाणे रिसीव्ह होणार आहे. त्यानंतर पुढे काय मेन्शन केलं ते लक्षात घ्यायचे. नंबर नेक्स्ट काय मेन्शन केलं यामध्ये, ॲप्लिकेशन्स वी आर रिसिव्ड फॉर 11,000 इक्विटी शेअर्स आले आणि 11,000 इक्विटी शेअरसाठी ॲप्लिकेशन्स रिसिव्ह झालेत. या ठिकाणी देखील आपल्याला ओव्हर सबस्क्रिप्शन दिसतंय की 10,000 शेअर्स इश्यू करायचे आहेत, मात्र 11,000 ॲप्लिकेशन्स रिसिव्ह झालेत. इक्विटी शेअर्ससाठी ॲप्लिकेशन्स रिसिव्ह झाली आहेत. अँड प्रोरेटा अलॉटमेंट वॉज मेड फॉर ऑल दी ॲप्लिकंट्स. आणि या ठिकाणी प्रोरेटा सिस्टीम या ठिकाणी वापरली गेली आहे. ज्याप्रमाणे प्रिव्हियस प्रॉब्लेममध्ये आपण प्रोरेटा सिस्टीम थ्रू अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, त्याचप्रमाणे इथे कुठल्याही प्रकारे इथे कुठल्याही प्रकारे शेअर अमाऊंट रिफंड केलेली नाही आहे. इथे फक्त काय केलं की प्रोरेटा सिस्टीम अंडर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू अलॉटमेंट याप्रमाणे आपण प्रोरेटा अंडर या ठिकाणी एंट्री पास करणार आहोत. दी एक्सिस ॲप्लिकेशन मनी वॉज ॲडजस्टेड टुवर्ड्स अलॉटमेंट. आणि एक्सिस ॲप्लिकेशन मनी जो आहे 1,000 इक्विटी शेअरचा तो आपण काय करणार आहात अलॉटमेंटला ट्रान्सफर करणार आहे. त्यानंतर पुढे काय मेन्शन केलं, मिसेस शोभा हू वेअर अलॉटेड 200 इक्विटी शेअर्स फेल टू पे फर्स्ट अँड फायनल कॉल. मिसेस शोभा यांना 200 शेअर्स अलॉट केले होते, 200 इक्विटी शेअर्स त्या ठिकाणी इश्यू केली होती, मात्र त्या ठिकाणी फेल टू पे फर्स्ट अँड फायनल कॉल आणि त्यांच्याकडनं फर्स्ट अँड फायनल कॉल पे करण्यामध्ये त्या असमर्थ ठरल्या. अँड हर शेअर वेअर फॉरफिटेड. आणि त्यांचे शेअर्स काय केले गेले मग फॉरफिटेड आफ्टर दी फायनल कॉल. फायनल कॉल नंतर त्यांचे जे शेअर्स आहेत 200 शेअर्स ते काय केले गेले फॉरफिटेड केली गेली. तर या पद्धतीने तुम्हाला जर्नलिटीज आणि लेजर पोस्ट जर्नलिटीज आणि बॅलन्स शीट प्रिपरेशन यामध्ये इंडिकेट करायचे. तर अशा पद्धतीने ॲप्लिकेशन मनी जर रिसीव्ह झाला असेल तर ॲप्लिकेशन मनी रिसीव्ह होताना काय होईल, मग या ठिकाणी किती शेअर्स तुम्ही इश्यू करता आहात, जसं की 10,000 शेअर्स तुम्ही इश्यू करताय, परंतु ॲप्लिकेशन्स किती आले तुमच्याकडे 11,000 इक्विटी शेअर्ससाठी ॲप्लिकेशन आले, म्हणून ॲप्लिकेशन मनी संदर्भात किती अमाऊंट तुम्हाला इंडिकेट करायची यामध्ये 33,000. बरोबर आहे. त्यासोबतच तुमच्याकडे ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड म्हणून 33,000 मेन्शन करायची आहे. सेकंड नंबर कंडिशन काय असणार आहे तुमची, ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल, की ज्यापैकी 33,000 पैकी तुम्हाला शेअर कॅपिटल किती अमाऊंट ट्रान्सफर करायची, जसं की 10,000 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला 30,000 शेअर कॅपिटल अमाऊंट ट्रान्सफर करायची आहे. ठीक आहे. आणि इथे रिमेनिंग बॅलन्स जो असेल किती की जसं की 1,000 शेअर ॲप्लिकेशन तुमच्याकडे एक्सिस रिसीव्ह झाली आहेत, म्हणून 1,000 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणून 3,000 हे जे काय अमाऊंट आहे 3,000 याला काय म्हणायचं एक्सिस अमाऊंट रिसीव्ड ॲज अ ॲप्लिकेशन मनी अँड दिस ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर अँड दोज ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू अलॉटमेंट कॉल. याप्रमाणे आपण या ॲप्लिकेशन रिगार्डिंग टू इफेक्ट्स किंवा यामध्ये एंट्रीमध्ये या कॅल्क्युलेशनचा इफेक्ट त्या ठिकाणी देणार आहोत. ठीक आहे. नंबर नेक्स्ट त्या ठिकाणी आपण अभ्यासतोय अलॉटमेंट रिगार्डिंग आपल्याला 2 कंडिशन्स या ठिकाणी बघायचे आहेत की अलॉटमेंट रिगार्डिंग आपण काय करतोय अलॉटमेंट कॉल ड्यू याप्रमाणे आपण जर एंट्री पास केली तर आपल्याला माहिती आहे की इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट ही फर्स्ट नंबर एंट्री असेल त्यातली अलॉटमेंट कंडिशनची म्हणजे याप्रमाणे. आणि नंबर नेक्स्ट काय असेल सपोज या ठिकाणी कॅल्क्युलेशन असेल 10,000 इक्विटी शेअर्स 10,000 इक्विटी शेअर्स म्हणजे 5 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणजे अमाऊंट या ठिकाणी काय असेल तुमची 50,000 असेल अलॉटमेंट मनीच्या संदर्भामध्ये. फर्स्ट कॉलच्या संदर्भामध्ये देखील किती असेल अमाऊंट 10,000 इक्विटी शेअर्स इज इक्वल टू किती अमाऊंट असेल 20,000. आणि इथे फायनल कॉलच्याही रिगार्डिंग असेल की 10,000 मल्टिप्लाइड 10,000 इक्विटी शेअर्स मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 20,000. याप्रमाणे सर्व अमाऊंट्स तुम्हाला काय करायचे आहेत कॅल्क्युलेट करायच्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला या जर्नल एंट्रीजमध्ये या सर्व कंडिशन्स या ठिकाणी शो करायचे आहेत. जसं की अकाउंटिंग प्रॉब्लेम तुम्हाला समजावून सांगितलं की कशा पद्धतीने तुम्हाला ट्रीटमेंट द्यायचे आहेत की त्याच अनुषंगाने आपण जर्नल एंट्रीज पास करायचे आहेत इन दी बुक्स ऑफ सुहास लिमिटेड. जर्नल एंट्रीज डेट पर्टिक्युलर सेल एफ डेबिट अमाऊंट रुपीज क्रेडिट अमाऊंट रुपीज या प्रकारची कॉलम्स ड्रॉ करायचे आहेत. त्यामध्ये नंबर फर्स्ट कंडिशन काय असणार आहे ऑन रिसिट ऑफ ॲप्लिकेशन मनी. ऑन रिसिट ऑफ ॲप्लिकेशन मनी अंडर आपण एंट्री काय पास करता नेहमी बँक अकाउंट डेबिट रुपीज 33,000 टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट क्रेडिट रुपीज 33,000. नॅरेशन मेन्शन केलं बेइंग ॲप्लिकेशन मनी ऑन 11,000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट रुपीज 3 पर शेअर. ॲप्लिकेशन मनी रेट काय असणार आहे 3 रुपीज पर शेअर. बरोबर आहे. याप्रमाणे मग या पद्धतीने आपण ॲप्लिकेशन रेटप्रमाणे आपण 11,000 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणून 33,000 या ठिकाणी अमाऊंट मेन्शन केली. फर्स्ट नंबर कंडिशन का आली फर्स्ट नंबर एंट्री का आली आहे 11,000 ॲप्लिकेशन्स रिसिव्ह झाले म्हणून 11,000 इक्विटी शेअर्स ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड याप्रमाणे आपण 33,000 इंडिकेट केली. सेकंड नंबर कंडिशन असणार आहे की इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. याप्रमाणे आपण एंट्री पास करता नेहमी इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. मात्र या ठिकाणी शेअर अलॉटमेंटला देखील आपल्याला हा मनी काय करायचं आहे डायव्हर्ट करायचं आहे. मग या ठिकाणी आपण एंट्री काय पास केली इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 33,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. ॲक्च्युअलमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला अमाऊंट किती ट्रान्सफर करायची आपल्याला यामध्ये
जसं की इक्विटी शेअर ॲप्लिकेशनला अमाऊंट ट्रान्सफर करायची आहे 30,000, इक्विटी शेअर कॅपिटल अमाऊंट तुम्हाला ट्रान्सफर करायची 30,000, म्हणून या ठिकाणी इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट 33,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट ₹30,000 टू शेअर अलॉटमेंट अकाउंट क्रेडिट ₹3,000. आता हे शेअर अलॉटमेंट ₹33,000 कसे आले माहिती आहे की 1,000 इक्विटी शेअर्स तुमच्याकडे एक्सिस आलेत, म्हणून 1,000 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणून 3,000. त्याचबरोबर इथे इक्विटी शेअर कॅपिटल किती अमाऊंट ट्रान्सफर करायची, तुम्हाला 10,000 शेअर्स इश्यू करायचे आहेत आणि त्याचा रेट किती आहे तुमचा 3, ॲप्लिकेशन रेट आहे 3, म्हणून 10,000 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणून 30,000. याप्रमाणे ही असेल तुमची सेकंड नंबर एंट्री. समजलं याप्रमाणे. म्हणजे तुम्हाला 30,000 इक्विटी शेअर किंवा 30,000 ॲप्लिकेशन मनी हा शेअर कॅपिटल ट्रान्सफर करायचा तो तुम्ही केला आहे आणि एक्सिस 3,000 ॲप्लिकेशन मनी जो होता की तो तुम्ही काय केला, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंटला ट्रान्सफर केला. ठीक आहे. ॲक्च्युअली तुमच्याकडे इथे किती ॲप्लिकेशन आले होते, 11,000 ॲप्लिकेशन्स आले होते. ₹3 पर शेअर प्रमाणे ॲप्लिकेशन मनी मिळालं तुम्हाला 33,000. 11,000 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणून 33,000 हा तुमचा ॲप्लिकेशन मनी असेल. त्यापैकी 30,000 तुम्ही शेअर कॅपिटल ट्रान्सफर केला टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट दिला आणि 3,000 अमाऊंट ट्रान्सफर केली तुम्ही इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट ₹3,000. याप्रमाणे समजलं. म्हणजे याला प्रोरेटा सिस्टीम म्हणायचं. म्हणजे हा जो एक्सिस ॲप्लिकेशन मनी जो असेल हा तुम्हाला काय करायचा, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंटला या ठिकाणी ट्रान्सफर करायचा. लक्षात आलं. याचं नॅरेशन असेल, बिंग ॲप्लिकेशन मनी ऑन 10,000 इक्विटी शेअर्स @3 ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल. 10,000चा ₹3 पर ॲप्लिकेशन मनी पर शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर केला तुम्ही शेअर कॅपिटलला. म्हणजे 10,000 मल्टिप्लाइड 3 म्हणून 30,000 या ठिकाणी तुम्ही इंडिकेट केली आहे. ठीक आहे. या पद्धतीने 10,000 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणून 30,000 आउटरला इथे मेन्शन करायचे. आणि मी नेक्स्ट काय मेन्शन केले की एक्सिस अमाऊंट ट्रान्सफर टू अलॉटमेंट, आणि एक्सिस अमाऊंट जी होती 3,000ची त्या अलॉटमेंटला ट्रान्सफर केली या पद्धतीने. फर्स्ट नंबर एंट्री का आली, सेकंड नंबर एंट्री का आली, नंबर थर्ड एंट्री असेल इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट ₹50,000. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट ₹50,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट ₹30,000 टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट क्रेडिट ₹20,000. आता इक्विटी शेअर फर्स्ट अलॉटमेंट अकाउंट डेबिट कसं आलं लक्षात घ्या. अलॉटमेंट रेट काय तुमचा याप्रमाणे, इक्विटी शेअर अलॉटमेंटमध्ये आपण सेकंड नंबर कंडिशनमध्ये आहोत की अलॉटमेंटचा रेट असेल 5 की ज्यामध्ये ₹3 अलॉटमेंट रेट प्लस 2 प्रीमियम असेल मल्टिप्लाइड बाय 10,000 इक्विटी शेअर्स, म्हणून त्या ठिकाणी 10,000 मल्टिप्लाइड बाय 5 म्हणून त्या ठिकाणी टोटल अलॉटमेंट कॉल ड्यू असेल 50,000. समजलं. मग एंट्री काय पास केली, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट ₹50,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट ₹30,000. इक्विटी शेअर कॅपिटल ₹30,000 कसं आलं लक्षात आलं. जसं की इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट सपोज 10,000 मल्टिप्लाइड बाय 5 म्हणून 10,000 मल्टिप्लाइड बाय 5 50,000 याप्रमाणे आलं. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करताना किती ट्रान्सफर करणार, सपोज 10,000 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणून 30,000. आणि इक्विटी शेअर प्रीमियम किती आहे त्यामध्ये, मग 10,000 शेअरचा प्रीमियम असणार आहे 2 म्हणून 10,000 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणून त्या ठिकाणी 20,000 शेअर प्रीमियमला बॅलन्स ट्रान्सफर करायचा. आणि लक्षात ठेवा शेअर प्रीमियमचा बॅलन्स नेहमी क्रेडिट असतो. आणि त्याचं नॅरेशन काय मेन्शन केलं तुम्ही, बिंग अलॉटमेंट कॉल ड्यू ऑन 10,000 शेअर्स @3 पर शेअर प्लस ₹2 ॲट शेअर प्रीमियम की त्या ठिकाणी 3 अलॉटमेंट रेट आहे आणि 2 शेअर प्रीमियम आहे. अशा पण 50,000 तुम्हाला यामध्ये इंडिकेट करायचे आहेत. तर ह्या ज्या एंट्रीज तुम्ही पास करता याचा क्रायटेरिया कसा असतो, फिक्स आहे. मात्र कंडिशन अकाउंटिंग प्रॉब्लेम ज्या आहेत अकाउंटिंग प्रॉब्लेमप्रमाणे कंडिशन तुम्हाला या ठिकाणी युटिलाइज करायचे आहेत. ॲडजस्ट नंबर किंवा फोर्थ नंबर आता आपण एंट्री पास करतो. कंडिशन काय असणार आहे, फायनल अलॉटमेंट मनी रिसिव्ड. एंट्री काय पास होती आहे, बँक अकाउंट डेबिट 47,000 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट क्रेडिट 47,000. त्याचं नॅरेशन काय मेन्शन केलं, बिंग अलॉटमेंट मनी रिसिव्ड ऑन 10,000 इक्विटी शेअर्स @5 पर शेअर. 10,000 शेअरचे 5 पर शेअर प्रमाणे अमाऊंट रिसिव्ह झाली आहे. मात्र एक लक्षात घ्यायचं आहे, ही कंडिशनमध्ये आपण 50,000ही मेन्शन करू शकला असता, बरोबर आहे. अलॉटमेंट ड्यू किंवा अलॉटमेंट कॉल अमाऊंट किती आहे 50,000, मात्र त्यापैकी आपल्याला 3,000 ऑलरेडी या ठिकाणी रिसिव्ह झाली आहेत. हे जे ₹3,000 एक्सिस मनी आहे तो आपल्याला ॲप्लिकेशन मनी 3,000 आपण कशामध्ये डायवर्ट केला आहे, अलॉटमेंटमध्ये. मग आपण एंट्री काय पास करता, ही 3,000 आपण त्या अलॉटमेंटमधनं ज्यावेळेला अलॉटमेंट मनी रिसिव्ह होतो त्यावेळेला त्यातनं आपण ही 3,000च्या अमाऊंट काय करता, लेस करता. म्हणजे या ठिकाणी 50,000 मायनस 50,000 मधनं ह्या तुम्ही 3,000 लेस केलेत, म्हणून या ठिकाणी अलॉटमेंट मनी रिसिव्ड म्हणून 47,000 तुम्हाला या ठिकाणी इंडिकेट करायचे आहेत. कळल्याप्रमाणे मागेलही अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला या प्रकारची इंटिमेशन दिली आहे की याप्रमाणे अकाउंटिंग प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचं आहे. नंबर नेक्स्ट ॲडजस्टमेंट किंवा नंबर नेक्स्ट जर्नलिटी जर आपण बघितली तर कंडिशन काय असणार आहे, फर्स्ट कॉल मनी ड्यू
किंवा फर्स्ट कॉल ड्यू याप्रमाणे जर कंडिशन असेल तर एंट्री काय पास केली जाते, इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट 20,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट ₹20,000. नॅरेशन असेल बिंग फर्स्ट कॉल ड्यू ऑन 10,000 इक्विटी शेअर्स @(2) पर शेअर. @(2) पर शेअर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं, आपण एकदा अकाउंटिंग प्रॉब्लेममधील सर्व माहिती समजून घेतली आणि त्याप्रमाणे इथे कॅल्क्युलेशन करून आपण अकाउंटिंग प्रॉब्लेमकडे कॉन्सन्ट्रेट न करता आपल्याला इथे कळालं की कशा पद्धतीने इफेक्ट द्यायचे आहेत. मग फर्स्ट कॉल ₹2 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणून त्या 10,000 म्हणून त्या ठिकाणी व्हॅल्यू मिळाली आहे की 20,000 याप्रमाणे फर्स्ट कॉल मनी रिसीव किंवा फर्स्ट कॉल ड्यू या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. जरी आपण अकाउंटिंग प्रॉब्लेम बघितला तर त्या ठिकाणी आपलं काय मेन्शन केलं अँड द बॅलन्स इन 2 कॉल्स ऑफ इक्वल अमाऊंट. आपल्याला माहिती आहे की 3 अमाऊंट होती ॲप्लिकेशनची, 3 अलॉटमेंटची होती, हा प्लस त्यामध्ये 2 प्रीमियम होता शेअर प्रीमियम प्लस रिमेनिंग जर बॅलन्स बघितला 3 + 3 6 झालेत. या प्रीमियमला आपण कॅल्क्युलेट न करता 6 तर 10 शेअरची व्हॅल्यू असताना किती रिमेनिंग बॅलन्स राहतो, सपोज 4 की तो 4 काय झाला फर्स्ट कॉलमध्ये 2 आणि फायनल कॉलमध्ये 2 याप्रमाणे टोटल ₹10 कवर होतात प्लस 2 हा शेअर प्रीमियम असेल ₹12 याप्रमाणे शेअरची व्हॅल्यू मिळेल. अशा पद्धतीने कंडिशन असेल फायनल कॉल ड्यू एंट्री पास होती आहे इक्विटी शेअर फायनल किंवा इक्विटी शेअर फर्स्ट कॉल कंडिशन असणार आहे 5th नंबरची इक्विटी शेअर फर्स्ट कॉल ड्यू कंडिशन प्रमाणे इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट 20,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट ₹20,000. नॅरेशन असेल बिंग फर्स्ट कॉल ड्यू ऑन 10,000 इक्विटी शेअर्स @(2) पर शेअर याप्रमाणे समजलं. याप्रमाणे नंबर नेक्स्ट कंडिशन असेल फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड. एंट्री काय पास होणार, ॲक्च्युली फर्स्ट कॉल मनी रिसिव्डच्या बाबतीमध्ये आपण लक्षात घेतो आहे की यामध्ये काय ट्रीटमेंट दिली आहे. फर्स्ट कॉल मनी रिसिव्हची एंट्री काय पास करतो आपण बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट क्रेडिट. त्याचं नॅरेशन काय लिहिणार तुम्ही बँक फर्स्ट कॉल मनी ऑन 9,800 इक्विटी शेअर्स @(2) पर शेअर रिसिव्ड. 9,800 इक्विटी शेअरचे 2 पर शेअर प्रमाणे फर्स्ट कॉल मनी रिसिव्ह झाला आहे म्हणून 9,800 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणून या ठिकाणी 19,600 याप्रमाणे डेबिट क्रेडिटला बॅलन्सिंग फिगर मेन्शन करायची आहे याप्रमाणे. आता 19,600 का रिसिव्ह झाले तरी ते अकाउंटिंग प्रॉब्लेम बघा. मिसेस शोभा हू वेअर अलॉटेड 200 इक्विटी शेअर्स फेल्ड टू पे फर्स्ट अँड फायनल कॉल अँड हर शेअर वेअर फॉरफिटेड आफ्टर दी फायनल कॉल. ठीक आहे. त्या 200 शेअर्स काय झाले त्या ठिकाणी फॉरफिटेड झालेत. कुठल्या शेअरच्या बाबतीत, कुठल्या इन्स्टॉलमेंटच्या बाबतीत, फर्स्ट अँड फायनल कॉलच्या बाबतीमध्ये. म्हणजे 200 शेअरचे ₹2 शेअर प्रमाणे किती रुपये त्या ठिकाणी फॉरफिटेड झालेत 400. म्हणून आपल्याला फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड म्हणून आपल्याला 20,000 यायला पाहिजे होते, मात्र 20,000 मायनस 400 म्हणून 19,600 याप्रमाणे फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड याप्रमाणे एंट्री पास करायची. कारण 19,600 का मेन्शन केली आहेत की 10,000 शेअर्सऐवजी त्या ठिकाणी 200 शेअर्स आपण त्यातनं लेस केली आहेत म्हणून 9,800 इक्विटी शेअर्स @(2) पर शेअर रिसिव्ड म्हणून 9,800 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणून अमाऊंट मेन्शन करायची 19,600. ॲक्च्युअल अमाऊंट हे असणार आहे फायनल फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड म्हणून. ठीक आहे. याप्रमाणे नेक्स्ट कंडिशन असणार आहे फायनल कॉल ड्यू. आता फायनल कॉल ड्यू या कंडिशनमध्ये एंट्री काय पास होती आहे इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल म्हटलं, इथे सेकंड म्हटलं आहे मी, सेकंड अँड फायनल कॉल किंवा डायरेक्टली फायनल कॉल अकाउंट म्हटलं तरी चालेल. इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट ₹20,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट ₹20,000 बिंग फायनल कॉल ड्यू ऑन 10,000 इक्विटी शेअर्स @(2) पर शेअर. म्हणजे 10,000 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणून 20,000 या ठिकाणी अमाऊंट तुम्हाला फायनल कॉलची घेणं आहे. मात्र फायनल कॉलचेही 200 शेअर्स की जे फॉरफिटेड झालेले आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी फायनल कॉल मनी रिसिव्ड म्हणून आपल्याला त्यातनं ते ₹400 काय करायचे आहेत लेस करायचे आहेत किंवा टोटल शेअर्समधनं 200 शेअर्स आपल्याला त्यातनं लेस करायचे आहेत. तर या ठिकाणी फायनल कॉल मनी रिसिव्ड एंट्री काय पास होती आहे बँक अकाउंट डेबिट ₹19,600. 19,600 कसे आलेत लक्षात घ्या. 200 शेअरचे ₹2 शेअर प्रमाणे ₹400 रिसिव्ह झालेले नाही आहेत. मग फायनल कॉल ड्यू होते 20,000 मग 20,000मधनं 400 मिळालेले नाही आहेत म्हणून आपण 19,600 मिळालेत याप्रमाणे एंट्री पास केली आहे. मग एंट्री काय पास होती आहे फायनल कॉल मनी रिसिव्ड बँक अकाउंट डेबिट 19,600 टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट क्रेडिट ₹19,600. नॅरेशन असेल बिंग फायनल कॉल मनी रिसिव्ड ऑन 9,800 शेअर्स @(2) पर शेअर याप्रमाणे. इथपर्यंत आपण रेग्युलर एंट्रीज पास केलेत. समजलं. आता राहिला आहे प्रश्न लास्ट नंबरच्या एंट्रीमध्ये. आता लास्ट नंबरची एंट्री काय आहे ते लक्षात घ्या. लास्ट नंबरची एंट्री काय पास केली आहे सपोज तुमचे फर्स्ट अँड फायनल कॉलच्या संदर्भामध्ये. फर्स्ट कॉलच्या संदर्भामध्ये तुम्हाला किती पैसे मिळालेले नाही आहेत. फर्स्ट कॉल रिगार्डिंग तुम्हाला 200 शेअरचे ₹2 पर शेअर प्रमाणे 400 रिसिव्ह नाही झालेले बरोबर आहे. त्यालाच काय म्हणायचं नॉन पेमेंट कॉल्स बरोबर आहे. आणि फायनल कॉलच्या संदर्भामध्ये
फायनल कॉलच्या संदर्भामध्ये 200 शेअरचे 2 पर शेअर प्रमाणे किती अमाऊंट होती, सपोज 400, म्हणजे टोटल तुमचे फॉरफिटेड ऑफ शेअर्स किती दिसत आहेत त्या ठिकाणी 800. समजलं. 800 शेअर्स किंवा 800 अमाऊंट त्या ठिकाणी तुम्हाला शेअर होल्डरकडनं मिळालेलं नाही आहे. शेअर होल्डरचं नाव काय होतं, मिसेस शोभा. मिसेस शोभा यांच्याकडनं तुम्हाला 800 रुपीज त्या ठिकाणी शेअरची व्हॅल्यू मिळालेली नाही आहे. मग ते 800 रुपीज न मिळाल्यामुळे तुम्ही एंट्री त्याचं कन्व्हर्टेशन केलं तर एंट्री काय पास करायची तुम्हाला यामध्ये, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. तुम्हाला एवढं किती इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, याचा अर्थ असा 200 शेअरची जर आपण फेस व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट केली, 200 शेअरची फेस व्हॅल्यू होती तुमची 10 रुपीज पर शेअर. मग या ठिकाणी 2000 शेअर कॅपिटल होतं, ते तुम्हाला काय करायचे, परत रिटर्न घ्यायचे. बरोबर, ते तुमच्याकडे परत येत आहे. का तर ते तुम्ही शेअर्स काय केलेत, फॉरफिटेड केले, जप्त केलेत. बरोबर आहे. का तर तुम्हाला फर्स्ट अँड फायनल कॉलचे अमाऊंट मिळालेली नाही म्हणून तुम्ही शेअर्स काय केलेत, मिसेस शोभा यांचे 200 शेअर्स फॉरफिट केलेत. मग या ठिकाणी जे फॉरफिट केलेत तर इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट म्हणजे 2000 शेअर रुपीजची किंवा 2000 रुपीची जी शेअर कॅपिटलची अमाऊंट आहे ती काय केली, तुमच्याकडे परत आली आहे. म्हणून इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 2000. कळालं. सोबतच टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट, फर्स्ट कॉलचे किती पैसे नव्हते मिळाले तुम्हाला, 400. टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट क्रेडिट, फायनल कॉलचे देखील किती पैसे मिळालेले नव्हते, 400. तर याप्रमाणे आता या ठिकाणी डेबिटला बॅलन्स 2000, क्रेडिटला बॅलन्स या ठिकाणी दिसतो 800. तर मग बॅलन्स इक्वल व्हायला आपलं किती बॅलन्स दिसलं पाहिजे क्रेडिटला, आणखी 1200. या 1200ला काय म्हणायचं, टू इक्विटी शेअर फॉरफिटेड अकाउंट. याप्रमाणे तुम्हाला एंट्री पास करायची लास्ट नंबरची. तर अशा पद्धतीने फॉरफिटेडला हा बॅलन्स काय द्यायचा तुम्हाला, क्रेडिट द्यायचा आहे 1200 याप्रमाणे. आता या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये लास्ट नंबर तुम्हाला बॅलन्स शीट प्रिपेअर करायला सांगितलं. तर बॅलन्स शीट प्रिपेअर करत असताना आपण या ठिकाणी बॅलन्स शीट वरती काय मेन्शन केलं की बॅलन्स शीट ॲज ऑन 30 किंवा बॅलन्स शीट ॲज ऑन म्हणण्यापेक्षा बॅलन्स शीट ऑफ सुहास लिमिटेड तुम्ही मेन्शन करू शकता. बॅलन्स शीट ऑफ सुहास लिमिटेड किंवा इन दी बुक्स ऑफ सुहास लिमिटेड बॅलन्स शीट ॲज ऑन याप्रमाणे मेन्शन करू शकता. मग आता बॅलन्स शीटची आपण जर ॲसेट साईड बघितली, कॅश ॲट बँक 1,19,200 ही अमाऊंट कशी आली ते लक्षात घ्या आणि कशी कॅल्क्युलेट करायची ते लक्षात घ्या. कारण तुमच्याकडे शेअरच्या माध्यमातून जे काही कॅश रिसीव्ह झाली ती कशापर्यंत आली आहे, ती सर्व बँकेत जमा होती. बरोबर. मग आता या जर्नल एंट्रीच्या संदर्भामध्ये आपण जर कॅल्क्युलेट केलं तर जर्नल एंट्रीच्या संदर्भामध्ये इथे बँक अकाउंट आहे, बँक अकाउंट रुपीज 33,000. मग आपण जर बघितलं 33,000 ज्या ज्या ठिकाणी बँक अकाउंट आहे त्या ठिकाणी 33 तो बॅलन्स आपण या ठिकाणी घेतो आहे. म्हणजे 33,000 इथे देखील असेल. 33,000 इथे कळालं फर्स्ट नंबर एंट्रीमध्ये बँक अकाउंट 33,000 घेतलं. त्यानंतर फोर्थ नंबर एंट्रीमध्ये 47,000 बँक अकाउंट 47,000 बँकेत पैसे 47,000 त्या ठिकाणी कलेक्ट झाली आहेत, डिपॉझिट झाली आहेत असं समजू शकता तुम्ही. त्यानंतर बँक अकाउंट रुपये 19,600 आणि या ठिकाणी जर कॅल्क्युलेट केलं ॲडजस्टमेंट नंबर किंवा जर्नल एंट्री नंबर 8मध्ये 19,600 म्हणजे टोटली 33,000 प्लस 47,000 प्लस 19,600 अँड 19,600 या सर्वांची जर टोटल कॅल्क्युलेट केली तर या ठिकाणी आपल्याला मिळते 1,19,200. ही असेल तुमची कॅश ॲट बँक, बँकेत शिल्लक असलेली रक्कम असणारी 1,19,200. हीच बॅलन्सिंग फिगर आपण या ठिकाणी बॅलन्सिंग फिगर म्हणून मेन्शन केली आहे. समजलं. हाच बॅलन्सिंग फिगर म्हणून इंडिकेट केला. नंबर नेक्स्ट आहे आपण लायबिलिटी साईड बघतोय. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 98,000 दिलं. कसं आलं ते लक्षात घ्या. इक्विटी शेअर कॅपिटल कुठे आहे, जर्नल एंट्री नंबर फर्स्ट आहे ही. इक्विटी शेअर कॅपिटल की या ठिकाणी सपोज इथे इक्विटी शेअर कॅपिटल किती आहे यामध्ये 30,000. बरोबर. हे 30,000 घ्यायचे. त्यानंतर सेकंडमध्ये या ठिकाणी मेन्शन काय केलं 30,000 प्लस 30,000 ॲडजस्ट नंबर किंवा जर्नल एंट्री नंबर थर्डमधील देखील 30,000 घ्यायचे. 30,000 प्लस 30,000 किती झाले 60,000. त्यानंतर इकडे आपण मेन्शन करतोय 30,000 प्लस 60,000 प्लस 20,000 व्हॅल्यू किती झाली 80,000. त्यानंतर नंबर नेक्स्ट आहे 80,000 प्लस 20,000 व्हॅल्यू किती झाली आहे 1,00,000 याप्रमाणे. ठीक आहे. इक्विटी शेअर कॅपिटल 1,00,000. तर त्यातनं तुम्हाला हा जो इक्विटी शेअर कॅपिटलचा बॅलन्स आहे, हा इक्विटी शेअर कॅपिटलचा बॅलन्स काय करायचा आहे, डेबिटचा बॅलन्स आहे, हा त्यातनं लेस करायचा. मग 1,00,000 मायनस 2,000 व्हॅल्यू किती राहते, बाकीच्या सर्व शेअर कॅपिटलचे बॅलन्स क्रिएट होते 1,00,000चे, त्यातनं तुम्ही काय केलं आहे डेबिटचा बॅलन्स मायनस केला आहे. मग या ठिकाणी व्हॅल्यू किती मिळाले 2,000 मायनस झाले. मग 1,00,000 मायनस 2,000 मग 1,00,000 मायनस 2,000 म्हणून 98,000 इक्विटी शेअर कॅपिटलची व्हॅल्यू इथे लायबिलिटी साईडला मेन्शन करायची आहे. समजलं याप्रमाणे. त्यानंतर शेअर प्रीमियम जो काय दिला आहे तुमच्या प्रॉब्लेममध्ये शेअर प्रीमियम किती येतं 2 रुपीज पर शेअर याप्रमाणे. हा जो शेअर प्रीमियम असेल ॲडजस्ट नंबर किंवा जर्नल एंट्री नंबर सेकंडमधील या पद्धतीने जर्नल एंट्री नंबर सेकंड इथे इक्विटी शेअर प्रीमियम किती दिसतो तुम्हाला किंवा
जर्नल एंट्री नंबर 3मध्ये इक्विटी शेअर प्रीमियम दिसतोय तुम्हाला ₹20,000. हाच 20,000 शेअर प्रीमियम काय करायचं आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इंडिकेट करायचं आहे. शेअर प्रीमियम ₹20,000. ठीक आहे. आणि नंबर लास्टला जो आपण बॅलन्स घेतला आहे फॉरफिचर ऑफ शेअर्स की फॉरफिचर अकाउंट म्हणून मेन्शन केलं आहे एंट्रीमध्ये टू इक्विटी शेअर फॉरफिटेड अकाउंट ₹1,200. हा जो क्रेडिटचा बॅलन्स आहे टू इक्विटी शेअर फॉरफिटेड अकाउंट क्रेडिट ₹1,200 हा जो क्रेडिटचा बॅलन्स आहे याचीच अमाऊंट आपल्या इथे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शेअर फॉरफिटेड अकाउंट ₹1,200 यामध्ये इंडिकेट करायचे. तर निश्चितपणे हा जो बॅलन्स येतो आहे याची देखील बॅलन्स इम्प्रूव्ह येते 1,19,200. म्हणजे बॅलन्स शीट जर आपण कॅल्क्युलेट करतो बॅलन्स शीट प्रिपेअर करतो तर त्यावेळेला आपल्याला कॅश ॲट बँक म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बॅलन्स इंडिकेट करायचं आहे आणि शेअर कॅपिटल असेल किंवा इक्विटी शेअर कॅपिटल म्हणूयात शेअर प्रीमियम असेल किंवा शेअर फॉरफिचर अकाउंट या प्रकारचे बॅलन्सेस तुम्हाला काय करायचे आहेत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इंडिकेट करायचे आहेत आणि या पद्धतीने तुमचं बॅलन्स शीट टोटली काय झालं या ठिकाणी टॅली झालेलं आहे. तर अशा एकूण 9 एंट्रीज आपण ह्या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये स्टडी केले आहेत की या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये ओव्हर सबस्क्रिप्शन ऑफ शेअर्स ही कंडिशन या ठिकाणी आपण अभ्यासली आहे. सोबतच त्यामध्ये शेअर प्रीमियम रिगार्डिंग किंवा त्या ठिकाणी फॉरफिटेड ऑफ शेअर्स या हा देखील ट्रीटमेंट्स या ठिकाणी स्टडी केलेल्या आहे. मला असं वाटतं आपल्या सर्वांना हा जो काउंटिंग प्रॉब्लेम असेल किंवा यातील ज्या काही जर्नल एंट्रीज असतील या समजल्या असतील. ओके ठीक आहे. थँक्यू.